द सिक्रेट ऑफ 12 सप्टेंबर याबद्दल विचारायचंच आहे मला की आता दोघांचा वाढदिवस मी दोघांना वेगवेगळ्या अनेक वेळा विश केलंय, अनेक फॅन्सनी तुमच्या विश केलंय, तुम्ही एकमेकांना या आधी तेव्हा विश केलं होतं का? यू वोंट बिलीव्ह, ह्याच्याकडे व्हॉट्सअप नाहीये. ओके, हो हे मला माहिती आहे. आणि आतापर्यंत आमचे एकमेकांचे मेसेजेस एवढेच आहेत, हॅपी बर्थडे पार्टनर, हॅपी बर्थडे पार्टनर. 12 सप्टेंबर 2020, 12 सप्टेंबर 2021, 12 सप्टेंबर. आता आईची आमची जरा बरी आत्ताच मैत्री झाली, म्हणजे आधी आम्ही मित्र नव्हतो, काहीच नव्हतो. कॉन्व्हर्सेशन पण हॅपी बर्थडे असंच होतं, एवढंच होतं आमचं. अच्छा, आम्ही एकत्र काम नाही केलं, तेवढेच मेसेजेस. आय डोंट थिंक आम्ही कामाव्यतिरिक्त कधी आयुष्यात आम्ही एकदाच भेटलोय, ते पण मी तिच्या बर्थडेच्या दिवशी मी नाटक बघायला गेलो होतो, तेव्हा मी एकत्र केक कट केला होता. दादा एक गुड न्यूज आहे, आणि तिचा केक, तिच्यासाठी केक आणला होता अर्थात मागे, आणि मग तिथे कळलं माझाही बर्थडे, म्हणून मग आम्ही एकत्र केक कापला. आणि तो एकमेव फोटो आहे. ती फिल्म रिलीज 12 सप्टेंबरलाच करायची, हे कसं घडलं मग? काय ठरवलं तुम्ही? नाही, जेव्हा सुरू झालं, शूटिंग सुरू झालं, तेव्हाच आम्हाला हे कळलं होतं की आता हे तर आहेच ना, शुक्रवार येतोय 12 सप्टेंबरला, तर तेव्हाच ठरलं होतं की आपण अचीव्ह करूया ही तारीख. आणि वेळही होता, कारण आम्ही नोव्हेंबरमध्ये शूट करत होतो, तर आमच्याकडे इनफ टाइम होता की आम्ही तोपर्यंत व्यवस्थित फिल्म कम्प्लीट करू, सगळ्यांना व्यवस्थित वेळ मिळेल. शूटिंग सुरू असतानाच ठरलं होतं, म्हणजे आमचे बरेचसे फॅन पेजेस आहेत, त्यांनी ऑलरेडी गेस केलं होतं आणि त्यांनी ऑलरेडी पोस्ट केलं होतं की तुम्ही 12ला रिलीज करणार आहात का, 12ला रिलीज करणार आहात का. तर हे सगळं जुळून येणं पहिल्याच फिल्मच्या वेळेला आम्ही एकत्र काम करत असताना मग खूपच रेअर आहे, म्हणजे हे मॅजिकल आहे एका पॉइंटला.